नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, घरगुती गॅसच्या किमती पुन्हा एकदा 900 रुपये पार गेल्या आहेत। सर्वसामान्य कुटुंबाचं बजेट कोलमडतंय, पण अशा कठीण काळातही केंद्र सरकारने गरीब कुटुंबांसाठी एक दिलासा दिला आहे। होय, आपण बोलतोय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबद्दल। या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना अवघ्या 550 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळतो। यामध्ये सरकार 14.2 किलोच्या 3 सिलेंडरसाठी सबसिडी देते आणि 1600 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा करते। आजही अनेक घरात चुलीवर स्वयंपाक होतोय, धुरामुळे आरोग्यावर परिणाम होतोय, पण उज्ज्वला योजनेमुळे महिलांना गॅसचा पर्याय मिळत आहे आणि त्यांच्या आयुष्यात बदल घडत आहे। या योजनेचं दुसरं व्हर्जन उज्ज्वला 2.0 सुद्धा लॉन्च करण्यात आलं आहे। या नवीन आवृत्तीत देखील महिला लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरवर भरघोस सबसिडी दिली जात आहे। या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि पात्रता काय आहे ते बघूया। अर्ज करणारी महिला ही भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे। अर्ज करणाऱ्या महिलेचं वय हे 18 पेक्षा अधिक असावं। अनुसूचित जाती जमातीतील किंवा BPL कुटुंबातील असणं आवश्यक आहे। जे PM आवास योजनेचे लाभार्थी आहेत ते देखील या योजनेमध्ये पात्र आहेत। मित्रांनो, यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी अप्लाय फॉर उज्ज्वला कनेक्शनवर क्लिक करायचं आहे। इंडेन, भारत गॅस आणि HP गॅस यामधून एक गॅस सिलेंडर सिलेक्ट करायचा आहे। तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। आवश्यक कागदपत्रे अपलोड करा। अर्जाची प्रिंट घेऊन जवळच्या गॅस एजन्सीकडे जायचं आहे। मित्रांनो, अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, रेशन कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, बँक खात्याची माहिती आणि BPL प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत। उज्ज्वला योजनेमुळे अनेक महिलांना केवळ गॅस नाही तर स्वच्छतेचा, आरोग्याचा आणि सन्मानाचा देखील अनुभव मिळतोय। ही योजना त्यांच्या आत्मनिर्भरतेचा पहिला टप्पा ठरत आहे। स्वयंपाकघरात धूर नको, आरोग्यदायक जीवन हवं असेल तर उज्ज्वला योजना आहे तुमच्यासाठीच। ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा। अशाच शासकीय योजनांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।